यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या आपण पाहूया। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी। आज कामासाठी बाहेर निघताना सोबत छत्री किंवा रेनकोट आठवणीने सोबत घेऊन निघा, कारण आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे। पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे, तर मध्य मुंबईतही सकाळपासून पाऊस पडतोय। वरळी, लोअर परळ, अंधेरी, विलेपार्ले, दादर आणि वांद्रे परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे, तर नवी मुंबई, ठाण्यामध्येही रिमझिम पाऊस पडतोय। दरवर्षी साधारण 7 जून नंतर राज्यभरात पावसाला सुरुवात होते, मात्र यंदा एल निनोचं सावट असल्याने तब्बल 15 ते 17 दिवस मान्सून लांबलाय। तरी आज पावसाला सुरुवात झाल्याने मात्र सर्वत्र आनंद। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सरासरी 8.68% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे मुंबईची तहान भागवण्यासाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर करावा लागेल। मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मालकीच्या अप्पर वैतरणा धरणातून 90,000 दशलक्ष लिटर तर भातसा धरणातून 1,40,000 दशलक्ष लिटर राखीव साठ्याच्या पाण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। राज्य सरकारने राखीव साठ्याच्या वापरासाठी परवानगीही दिली आहे। आतापर्यंत हा साठा वापरावा लागला नव्हता, मात्र आता अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठा शून्यावर आल्यामुळे आता या साठ्याला हात लावावा लागणार आहे। दरम्यान मुंबईमध्ये आता पाऊस आल्यानंतर मुंबईकरांनीही पावसाचं मोठ्या आनंदात स्वागत केलंय। मरीन ड्राईव्ह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या तरुणांनी पावसात फुगडी घातली आहे। तळ कोकणात गेले 15 दिवस दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हलक्या स्वरूपात का होईना पण बरसायला सुरुवात केली। सह्याद्रीच्या पट्ट्यात तसंच कुडाळ, वैभववाडी, कणकवली या तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, त्यामुळे मान्सून सक्रिय होत असल्याच्या आशा निर्माण झाल्या। यावर्षी 6 जूनला सिंधुदुर्गात मान्सूनचं आगमन झालं, मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला होता। गेले 15 दिवस पावसानं अक्षरशः पाठ फिरवली होती। निरभ्र आकाश, कडक ऊन असं उन्हाळी वातावरण जिल्ह्यात होतं, मात्र कालपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्यानं शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। सध्या जिल्ह्यात मान्सूनसाठीचं पोषक वातावरण असून येत्या काही दिवसात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। 25 जून नंतर मान्सून अधिक वेगानं सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। 22 ते 27 जून दरम्यान कोकणात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय।